पाठ 17वा म्हणींच्या गमती. आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शोधा. येथे आपल्याला चौकट दिलेली आहे आणि यामध्ये काही म्हणी लपलेल्या आहेत. आपण शोधूया. हे पहा, इथे मी लपलेल्या म्हणी शोधलेल्या आहेत. आता कोणकोणत्या म्हणी आपल्याला मिळाल्या आहेत तर त्याचं वाचन करूया. गर्वाचे घर खाली, खाई त्याला खवखवे, लहान तोंडी मोठा घास, एक ना धड भाराभर चिंध्या, शहाण्याला शब्दाचा मार, घरोघरी मातीच्या चुली, हातच्या काकणाला आरसा कशाला, दिव्याखाली अंधार, अति तेथे माती. प्रश्न दुसरा, खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. 1. पळसाला पाने तीनच. अर्थ आहे, कुठेही गेलात तरी परिस्थिती सारखीच असते. 2. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही तर परिस्थितीला दोष देणे. 3. ताकाला जाऊन भांडं लपवू नये. एखादी गोष्ट हवी असल्यास आढेवेढे न घेता स्पष्टपणे मागावी. 4. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच. 5. खाई त्याला खवखवे. चोरून एखादी गोष्ट केल्यास ती त्या व्यक्तीला डाचत राहते. 6. लहान तोंडी मोठा घास. लहान्यांनी मोठ्यांना उपदेश करणे. 7. एक ना धड भाराभर चिंध्या. सर्व कामे अर्धवट ठेवल्याने एकही काम पूर्णत्वास जात नाही. 8. शहाण्याला शब्दाचा मार. जी व्यक्ती समंजस असते त्याला थोडीशी समज पुरेशी असते. 9. घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. 10. हातच्या काकणाला आरसा कशाला. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते ती आडवळणाने सांगण्याची गरज नसते. 11. दिव्याखाली अंधार. दुसऱ्यास मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे आपले आचरण असतेच असे नाही. 12. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते. प्रश्न तिसरा, प्राण्यांची चित्रे पहा. योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा. आयत्या बिळात नागोबा. वासरात लंगडी गाय शहाणी. माकडाच्या हाती कोलीत. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. बैल गेला नि झोपा केला. घोडा मैदान जवळ आहे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच. गाढवाला गुळाची चव काय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतरांना शेअर करा.